Welcome once again to all my dear students in 11th Science Physics. Today we are going to discuss about the different types of vectors. It is the next article of our mathematical physics or the mathematical method. So before starting the different types of vector, I would like to recap our previous video. So in previous video we are discussing about the scalars and vectors. So guys, what is the scalars? The scalars is the physical quantity which shows only magnitude, and vector the physical quantity which is show the magnitude as well as the directions, that is called as the vectors. सो मग आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे काही डिफरंट टाइप्स आहेत, कोणाचे, तुमचे की माझे नाही, हे बघायचे आपल्याला वेक्टर्सचे. डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. आपण लास्टच्या लेक्चर्समध्ये याला आपण एक आयडेंटिफिकेशन दिलं होतं, याची ओळख करून घेतली होती की डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये कोणकोणते वेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. तर चला लक्षात घेऊया स्टेप बाय स्टेप. तर आता सगळ्यात पहिले बघू आपण याच्यामधला येणारा जो आपला झिरो वेक्टर आहे तो. बघा आता याचं नावच सांगते आपल्याला की हा वेक्टर कसा आहे, झिरो आहे. झिरो आहे म्हणजे काय की ह्या वेक्टरला कोणत्याच प्रकारचा तुमचा मॅग्निट्यूड नाही आहे. याला जे काही मॅग्निट्यूड असेल, याला म्हणजे असली कोणतीही जी फिजिकल क्वांटिटी आपण जी कन्सिडर करणार आहोत, त्या फिजिकल क्वांटिटीचा जो मॅग्निट्यूड असेल, लक्षात घ्या पोरो, काय म्हणतोय मी, जो मॅग्निट्यूड असेल हा मॅग्निट्यूड कसा असेल, झिरो असेल, पण त्याला डायरेक्शन असेल. पण काय, त्याला डायरेक्शन असेल, त्याला काय असेल, डायरेक्शन असेल. म्हणूनच आपण याला काय म्हणतो, झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टर आपण कशामुळे म्हणतो की जे काही मॅग्निट्यूड असेल, जी काही फिजिकल क्वांटिटी जी की झिरो वेक्टरमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे, अशा ठिकाणी आपण काय करतो की त्या वेक्टर्सला मॅग्निट्यूड आहे का बरं, नाही आहे. मॅग्निट्यूड कसं आहे त्याचं, झिरो मॅग्निट्यूड आहे, फक्त झिरो मॅग्निट्यूड आहे, पण त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. आता याचं एक एक्झाम्पल सिंपल सांगतो तुम्हाला. सपोज कन्सिडर अशी एक गाडी उभी आहे, अशी एक गाडी उभी आहे, ठीक आहे. एक अशी सिंपल एक गाडी उभी आहे. मी काय म्हणतोय, गाडी उभी आहे. गाडी चालू आहे का, नाही, गाडी कशी आहे, फक्त उभी आहे. आता ह्या गाडीला ह्या डायरेक्शननं तुम्ही एक 10 न्यूटन एवढा फोर्स प्रोव्हाइड करत आहात. तुम्ही काय करत आहे, त्याला एक 10 न्यूटन एवढा फोर्स प्रोव्हाइड करत आहात. ही गाडी कशी आहे, स्टेशनरी कंडिशनमध्ये, एकदम काय म्हणतो आपण त्याला, एकदम स्ट्रेट रेस्ट कंडिशनमध्ये आहे. म्हणजे याला तुम्ही काय करायले, ह्या साईडला डायरेक्शन द्यायले, पण याच्यावरचा असलेला जो मॅग्निट्यूड आहे, ही स्टॉप पोझिशनमध्ये गाडी असल्यामुळं याचा जो मॅग्निट्यूड असेल तो मॅग्निट्यूड कसा असेल पोरो, झिरो मॅग्निट्यूड असेल. मॅग्निट्यूड कसा असेल, झिरो मॅग्निट्यूड असेल, पण याचं डायरेक्शन कुठं आहे, याचं डायरेक्शन आपण याला फॉरवर्ड साईडला दाखवतो. म्हणजे झिरो वेक्टरमध्ये काय आहे की वेक्टर जो आहे त्याला मॅग्निट्यूड झिरो आहे, मॅग्निट्यूड नाही असली गोष्ट नाही, मॅग्निट्यूड कसा आहे, झिरो आहे, पण त्याला काय आहे, डायरेक्शन पण आहे. त्याला काय आहे, डायरेक्शन पण आहे. आणि ह्याच झिरो वेक्टरचं दुसरं नाव पोरो ते आहे नल वेक्टर. कोणतं आहे, नल वेक्टर. दुसरं जे नाव येणार आहे याला, ते नाव कोणतं आहे, नल वेक्टर नाव आहे. तर आता हे नल वेक्टर झालं, हे झिरो वेक्टर झालं. आता मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपल्याला एक सिंपल गोष्ट माहिती आहे की ए इंटू झिरो. आता ए काय, सिंपल आपलं डिरेक्शन आहे, झिरो काय आपला मॅग्निट्यूड, म्हणजे वेक्टर कसा झाला तुमचा, झिरो वेक्टर झाला. वेक्टर कसा झाला तुमचा, हा झिरो वेक्टर झाला, ठीक आहे. याला म्हणायचं झिरो वेक्टर. आणि याचं दुसरं नाव काय आहे, नल वेक्टर. याचं दुसरं नाव काय आहे पोरो, याचं नल वेक्टर हे दुसरं नाव आहे. आता सिंपल याला ज्यावेळेस आपण रिप्रेझेंट करू, नल वेक्टरला ज्यावेळेस आपण रिप्रेझेंट करू, त्यावेळेस हा नल वेक्टर रिप्रेझेंट केला जातो झिरो वेक्टरनं, लाईक दॅट.
झिरो वेक्टरनं. मग हे नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर कुठं कुठं बघायला भेटतात आपल्याला? सगळ्यात पहिले जे स्टेशनरी पार्टिकल्स आहेत. कोणते पार्टिकल्स? एक मिनिट, याला मी थोडंसं रफ करून घेतो. जे स्टेशनरी पार्टिकल्स आहेत. स्टेशनरी पार्टिकल म्हणजे कोणते पार्टिकल असतात पोरो? की ज्यांची जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी वेक्टर्स जे की स्टेशनरी फॉर्ममध्ये आहेत त्याला आपण म्हणतो नल वेक्टरमध्ये आहेत. ते सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं पहिला पॉईंट जो की स्टेशनरी पार्टिकल्स, जे स्टेशनरी पार्टिकल्स असतील त्या स्टेशनरी पार्टिकल्सला काय म्हणतात? नल वेक्टर म्हणतात. किंवा स्टेशनरी पार्टिकल जे असतात ते कसे असतात? नल वेक्टरमध्ये असतात. आणि जो दुसरा एक एक्झाम्पल सिंपल बघू आपण की जे ॲक्सलरेटेड वेलॉसिटीमध्ये असतात, बरोबर, जे की ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. आता समजा आपली अर्थ आहे. अर्थ पण काय एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणू, एक ॲक्सलरेटेड ऑब्जेक्ट आहे की जो काय होतोय असा रोटेट होतोय, असा मूव्ह होतोय, पण एका पर्टिक्युलर वेलॉसिटीनं. त्याला आपण युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणतो. म्हणजे जे ऑब्जेक्ट युनिफॉर्म वेलॉसिटीनं मूव्ह होतात ते पण कसे आहेत? आपले नल वेक्टर आहेत. ते पण कसे आहेत? आपले नल वेक्टर आहेत. आता याचं जर सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं गेलं तर एक्झाम्पल खूप इझी आहे. याचं एक्झाम्पल काय आहे? खूप इझी आहे, जे की आपल्याला सांगते की कोणतेही जे दोन पार्टिकल्स आहेत, दोन पार्टिकल जर एकाच्या मागून एक जर स्टेशनरी कॉन्स्टंटमध्ये मूव्ह करत असतील तर ते कसे आहेत? तुमचे नल वेक्टर आहेत. कसे आहेत तुमचे? ते नल वेक्टर आहेत. जेणेकरून ते जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल तुमचे स्टेशनरी मोडमध्ये आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणू? नल वेक्टर. आता याचं एक्झाम्पल बघत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की समजा आपण कोणतेही दोन स्टेशनरी पार्टिकल्स घेतलेले आहेत. समजा कोणतेही दोन ग्रह घेतलेले आहेत जे की एकाच्या पाठोमागे एक आहे. आता सपोज कन्सिडर हा ए वाला आहे, हा बी वाला आहे. हा बी वाला एच्या पाठोमागे ॲज अ कॉन्स्टंट वेलॉसिटीनं जर मूव्ह करत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो नल वेक्टर. त्याला आपण काय म्हणू शकतो? नल वेक्टर. आणि नल वेक्टरचं दुसरं नाव काय आहे पोरो? झिरो वेक्टर. दुसरं नाव काय आहे त्याचं? झिरो वेक्टर. तर हा झाला आपला पहिला टाईप की जो की वेक्टर्सच्या टाईप्समध्ये फ्रंटला आहे. आता सेकंड वन बघू शकतो आपण याच्यामध्ये, ज्याचं नाव आहे दॅट इज नेम इज द रिझल्टंट वेक्टर. दॅट्स नेम इज रिझल्टंट वेक्टर. तर हा रिझल्टंट वेक्टर काय असतो पोरो? रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करू, ह्या रिझल्ट नावाच्या शब्दाचा रिझल्ट या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. आता रिझल्ट काय असते हे आपल्याला माहीत आहे. आता ज्यावेळेस आपण 10th क्वालिफाईड झालो, 10th पासआउट झालो, त्यावेळेस आपण काय म्हणतो? आपला रिझल्ट लागला. रिझल्ट लागला म्हणजे काय की जे काही विषय तुम्ही एक्झाममध्ये दिले होते, ज्या काही विषयाची एक्झाम तुम्ही दिली होती त्या सगळ्यांचं टोटल, त्या सगळ्यांची गोळा बेरीज म्हणजे आपण त्याला म्हणतो रिझल्ट. सिमिलरली इथंही रिझल्टंट वेक्टर तसाच आहे. रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय? द रिझल्टंट ऑफ टू और मोर वेक्टर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर पासून एक सिंगल वेक्टर्स तयार होणार इज दॅट सिंगल वेक्टर. मोर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर एकत्र येऊन एक सिंगल वेक्टर तयार होणार. म्हणजे सगळ्या वेक्टरचं एकच वेक्टरमध्ये रूपांतर होणार. म्हणजे एक वेक्टर ह्या सगळ्या वेक्टर्सला रिप्रेझेंट करणार. त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. बरोबर, त्याला काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर. मग याला सिंपल काय आहे? सपोज कन्सिडर हे 3 वेक्टर्स मी दाखवले. हा वेक्टर 10 न्यूटन फोर्स प्रोव्हाइड करतो, हा 15 न्यूटन फोर्स प्रोव्हाइड करतो, हा 10 न्यूटन. आणि ह्या तिघांचा रिझल्टंट जर मी घेतला, एक सिमिलर डायरेक्शन आहे, ह्या तिघांचा जर मी घेतला आणि मी जर म्हटलं की याचा रिझल्टंट हा किती फोर्स प्रोड्यूस करतो? 30 न्यूटन फोर्स प्रोड्यूस करतो. म्हणजे हा काय झाला हो? रिझल्टंट वेक्टर झाला. म्हणजे ह्या 3 वेक्टरचा हा सिंगल वेक्टर
ह्या 3 वेक्टरला हा सिंगल वेक्टर ज्या वेळेस रिप्रेझेंट करतोय ॲज इट इज, त्याचं डायरेक्शनही सेम असेल, त्याचं मॅग्नेट्यूडही सेम असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो रिझल्टंट वेक्टर. त्याला काय म्हणतो आपण, रिझल्टंट वेक्टर. आणि जी रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस आहे, सिंपल डेफिनेशन, the process of finding, what I say, the process of finding the resultant of two or more vector, that is called as the composition or addition of vector. म्हणजे याच्यामध्ये पुढचा पॉइंट कोणता आहे, याच्यामधलाच, नवीन नाही, याच्यामधला जो पुढचा पॉइंट येतोय तो पुढचा पॉइंट काय सांगतोय आपल्याला, ॲडिशन वेक्टर किंवा ॲडिशनल वेक्टर. ॲडिशनल स्पेलिंग TIONAL, ॲडिशनल वेक्टर. ॲडिशनल वेक्टर म्हणजे काय की दोन किंवा दोन वेक्टरचे जो रिप्रेझेंट करल द प्रोसेस ऑफ फाइंडिंग, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द रिझल्टंट फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस असेल, दोन किंवा दोन वेक्टरपेक्षा जास्त क्वांटिटीची, त्याला काय म्हणू आपण, ॲडिशनल वेक्टर. सिंपल आहे बरोबर. काय करायचं, ॲडिशनल वेक्टर म्हणजे फक्त आणि फक्त दोन किंवा दोन वेक्टरची रिझल्टंट फाइंड आउट करण्याची प्रोसेस, त्याला काय म्हणायचं, ॲडिशनल वेक्टर किंवा त्याला म्हणायचं कंपोजिशन वेक्टर. आता आपण तिसरा पॉईंट बघूया याच्यातला. याच्यामधला जो तिसरा टाईप येईल त्या तिसऱ्या टाईपचं नाव आहे, आपल्या सगळ्याचा जो माइंड चालतो तो आहे निगेटिव्ह. बरोबर आहे ना. अभ्यास करा म्हटलं की नाही, काही करा म्हटलं की नाही, पण आता आपल्याला सगळं काही करायचं आहे, आपल्याला पॉझिटिव्ह वेक्टरनुसार काम करायचं आहे. पहिले आपण बघू निगेटिव्ह वेक्टर. ह्या निगेटिव्ह वेक्टरचंच नाव आहे अपोजिशन वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर म्हणून. आपण अपोजिशन म्हणल्यावर तुम्ही जाताल राजकारणामध्ये, आपल्याला राजकारण बघायचं नाही, आपल्याला सिंपल बघायचं आहे अपोजिट वेक्टर. अपोजिट वेक्टर, अपोजिट वेक्टर. आता अपोजिट वेक्टर काय किंवा निगेटिव्ह वेक्टर काय असतो, दोन वेक्टर्स आहेत, बरोबर आहे, दोन वेक्टर्स आहेत, पण त्या दोन वेक्टर मध्ये मॅग्नेट्यूड सेम असेल पण त्यांचं डिरेक्शन वेगळं असेल. बरोबर आहे. आपण घरात बऱ्याच वेळा म्हणतो ना की आपल्या घरात जर दोन भाऊ असतील आणि एखाद्याला जर काही सांगितलं तर एक ह्या दिशेने काम करतो, एक त्याच्या उलट दिशेने काम करतो. म्हणजे ते कसे येतो, एकमेकाला निगेटिव्ह आहेत, एकमेकाला काय करतात, ते अपोजिट करतात. बरोबर आहे ना. आपण बऱ्याच वेळा म्हणतो याला सरळ सांगितलं की हा उलटा करतो, याला सरळ सांगितलं की हा उलटा करतो. पण तसं नाही करायचं, जे सांगितलं तेच करायचं. ठीक आहे. आता निगेटिव्ह वेक्टर काय असतो बघा. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय की जे दोन वेक्टर आहे, समजा हा A नावाचा वेक्टर आहे, हा B नावाचा वेक्टर आहे, या दोन्ही वेक्टर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर म्हणजे यांचा मॅग्निट्यूड कसा आहे, सेम आहे, पण ह्या दोघांचं जे डिरेक्शन आहे, जे डायरेक्शन आहे, हे डायरेक्शन कसं आहे पोरो, डायरेक्शन हे एकमेकाला अपोजिट आहे. डायरेक्शन कसं आहे, एकमेकांना अपोजिट आहे. म्हणजे ज्या वेक्टरमध्ये मॅग्नेट्यूड सेम असेल पण त्यांचं डायरेक्शन हे त्याच्या उलट असेल तर त्याला आपण काय म्हणू, निगेटिव्ह वेक्टर. मग याच्यामध्ये काय म्हणू आपण की हा B नावाचा जो वेक्टर आहे हा वेक्टर निगेटिव्ह वेक्टर आहे. कोणाला, एला. कोणाला, एला. मग आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की वेक्टर B आणि वेक्टर A दोघांचा मॅग्निट्यूड कसा आहे, सेम आहे. मॅग्निट्यूड कसा आहे, सेम आहे, पण त्या दोघांचं डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे, म्हणून आपण त्याला म्हणू निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर. तर आतापर्यंत आपण 3 पाहिले. कोणकोणते पाहिले, एक झिरो वेक्टर पाहिला, दुसरा रिझल्टंट वेक्टर पाहिला, तिसरा निगेटिव्ह वेक्टर पाहिला. नल वेक्टरलाच झिरो वेक्टरलाच नल वेक्टर म्हणतात, नल वेक्टरलाच झिरो वेक्टर म्हणतात. नंतर पाहिला आपण रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरमध्ये अजून एक गोष्ट पाहिली आपण, काय पाहिली, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडिशन ऑफ वेक्टर किंवा त्याला आपण म्हणू कंपोजिशन ऑफ वेक्टर. ॲडिशन ऑफ वेक्टर म्हणायचं किंवा त्याला काय म्हणायचं, कंपोजिशन ऑफ वेक्टर म्हणायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ॲडिशन किंवा कंपोजिशन वेक्टर म्हणजे काय की टू प्रोसेस दी फाइंडिंग रिझल्टंट ऑफ टू वेक्टर, दोन वेक्टरचा रिझल्टंट फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणायचं कंपोजिशन वेक्टर किंवा त्याला म्हणायचं ॲडिशन ऑफ वेक्टर्स. त्याच्यानंतर आपण हा पाहिला निगेटिव्ह वेक्टर, याचं दुसरं नाव काय आहे, अपोजिट वेक्टर.
ठीक आहे. तर अपोजिट आणि निगेटिव्ह वेक्टरमध्ये काय आहे की जे काही वेक्टर्स आहेत त्या दोन वेक्टर्स किंवा जे काही वेक्टर्स असतील आपल्याकडे त्या वेक्टर्समध्ये मॅग्निट्यूड हा दोघांचाही सेम असेल. मॅग्निट्यूड कसा असेल? दोघांचाही सेम असेल, पण हे एकमेकांना काय करतील? अपोजिट डिरेक्शनमध्ये जातील. एकमेकांना कसे असतील? हे अपोजिट असतील. एक जर नॉर्थला जात असेल तर दुसरा साऊथला जाईल, एक जर ईस्टला जात असेल तर एक वेस्टला जाईल. म्हणजे हे एकमेकांना कम्प्लिटली अपोजिट आहेत, म्हणून याचं दुसरं नाव काय आहे? अपोजिट वेक्टर. याचं दुसरं नाव काय आहे? अपोजिट वेक्टर. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की हा बी जो आहे हा बी वेक्टर ए वेक्टरला निगेटिव्ह डिरेक्शनमध्ये आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, पण दोघांचाही मॅग्निट्यूड कसा आहे? मॅग्निट्यूड कसा आहे पोरो? सेम आहे, फक्त डिरेक्शन वेगळं. चला आता फोर्थ वन बघूया. फोर्थ वन काय आहे? फोर्थ वन म्हणजे सॉरी डी ABCD दिले ना आपण नाव. ठीक आहे. फोर्थ वन काय आहे? फोर्थ वन आहे तुमचा इक्वल वेक्टर. फोर्थ वन काय आहे तुमचा? इक्वल वेक्टर. आता हा इक्वल वेक्टर काय आहे? इक्वल वेक्टर सिंपल आहे बरोबर. नावच त्याचं सांगते की हा वेक्टर कशा फॉर्ममध्ये आहे? इक्वलच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे यांचा मॅग्निट्यूड पण सेम असेल, त्याचबरोबर यांचं डायरेक्शन पण कसं असेल? सेम असेल. म्हणजे ह्या दोन्हीही फिजिकल क्वांटिटी कशा असतील? सेम असतील. दोन्ही फिजिकल क्वांटिटी कशा असतील? सेम असतील. म्हणजे एक जर हा 5 सेंटीमीटरला, हा जर इकडची साईड कोणती माझ्या? ईस्ट. हे जर ईस्ट साईडला असेल आणि हा पण 5 सेंटीमीटर ईस्ट साईडला असेल तर हा काय झाला? इक्वल वेक्टर झाला. हा काय झाला? इक्वल वेक्टर झाला. पण याच्यामध्ये एक गोंधळ लक्षात ठेवायचा बरोबर, कन्फ्यूज करणारा. आता दोन वेक्टर दिलेत आपल्याला, बरोबर आहे. एक हा वेक्टर दिला, एक हा वेक्टर दिला. हा वेक्टर 5 सेंटीमीटर डिनोट करतो, हा वेक्टर 5 न्यूटन डिनोट करतो. तर मला सांगा बरं पोरो, हे वेक्टर इक्वल आहेत का हो? हे वेक्टर इक्वल आहेत का? नाही, हे वेक्टर इक्वल नाही आहे. का? कारण की दोघांचा मॅग्निट्यूड कसा आहे? चेंज आहे. मॅग्निट्यूड कसा आहे? चेंज आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड सेम असला पाहिजे का? नाही, त्यांचा मॅग्निट्यूडही सेम असला पाहिजे, त्यांचा डायरेक्शनही सेम असेल. तर अशा कंडिशनमध्ये जे वेक्टर्स असतील त्या वेक्टर्सला आपल्याला काय म्हणायचं आहे? आपल्याला म्हणायचं आहे इक्वल वेक्टर. अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्यांना काय म्हणायचं आहे? इक्वल वेक्टर म्हणायचं आहे. ठीक आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण पोरो, की मॅग्निट्यूड जो आहे हा मॅग्निट्यूड आणि हा वाला मॅग्निट्यूड म्हणजे दोन वेक्टरमधला जो मॅग्निट्यूड आहे, ह्या मॅग्निट्यूडमध्ये त्याचे नंबर्स अलॉंग विथ देअर युनिट्स हे दोन्हीही कसे असले पाहिजे? इक्वल्स असले पाहिजे. कसे असले पाहिजे? ते दोन्हीही इक्वल्स असले पाहिजे. जर दोन्हीही इक्वल्स असतील तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? इक्वल वेक्टर म्हणू शकतो. अदरवाईज आपण त्याला इक्वल वेक्टर म्हणू शकत नाही. अलग लक्षात. हे इक्वल वेक्टरचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. आता परत एकदा आपण शेवटी बघणार आहोत सगळे, पण एक सिंपल आता डिटेल्समध्ये घेऊ आणि नंतर काय करू? मग फक्त ओव्हरलुक करू. ठीक आहे ना. आता कारण हे आपल्याला टाईप्स ऑफ वेक्टर आपल्याला असे मुखपाठ झाले पाहिजे. ठीक आहे. लास्ट but one that is called as the position vector. That is position vector. आता पोझिशन वेक्टर काय आहे याच्यासाठी सगळ्यात पहिले समजून घेऊ आपण की याची पोझिशन म्हणजे काय? पोझिशन या शब्दाचा अर्थ काय होतो? पोझिशन या शब्दाचा अर्थ सिंपल असतो की पोझिशन म्हणजे ही त्या पॉइंटची एक काय म्हणतो आपण त्याला, एक स्थिती दाखवते, एक त्याची जागा दाखवते की हा पॉईंट ह्या मेनपासून तिथपर्यंत आहे. आता सिंपल पोझिशन बघा, आपलं कॉलेज किंवा तुमची शाळा, बरोबर आहे, किंवा तुमच्या गावातलं तुमचं बस स्टँड, हे तुमच्या घरापासून एक पर्टिक्युलर पोझिशनला आहे. ठीक आहे. पण ही पोझिशन ज्यावेळेस आपण दाखवतो ना, ही पोझिशन दाखवत असताना आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करावी लागते. कोणती? कोऑर्डिनेट सिस्टीम, जे की आपण ग्राफिकलच्या वेळेस आपण जी यूज करतो XYZ कॉम्बिनेशन, त्यावेळेसची जी कोऑर्डिनेट सिस्टीम असते ना, ती कंडिशन्स, त्याला आपल्याला काय म्हणायचं? कोऑर्डिनेट सिस्टीम. मग पोझिशन वेक्टर काय आहे की जो काही तुम्हाला पोझिशन, ज्याची कशाची पोझिशन तुम्हाला दाखवायची आहे त्याच्यापासून तुमच्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपर्यंत असलेलं लोकेशन, त्याला आपण काय म्हणू?
पोझिशन वेक्टर म्हणून. आता सिम्पल बघू. आता एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊ आपण एक्स वाय कॉम्बिनेशनची. ठीक आहे. आता एक्स वाय कॉम्बिनेशनची एक कोऑर्डिनेट सिस्टीम मी समजा अशी इथं घेतली, ही वाली एक्स असतो, हा वाय असतो. आता सपोज कन्सिडर ही कोऑर्डिनेट सिस्टीम ही तुमच्या इथं घराला कन्सिडर करून मी केलेली आहे तयार. ठीक आहे. आणि तुमच्या गावातलं जे काही बसस्टँड आहे हे बसस्टँड समजा ह्या पोझिशनला आहे. ठीक आहे. आता तुमच्या घरापासून ह्या पोझिशनला जर मला असं दाखवायचं असेल तर मला इथून एक वेक्टर काढावा लागेल. असा वेक्टर काय काढावा लागेल? एक मला असा वेक्टर काढावा लागेल. आणि हे जो वेक्टर मी काढेल ना, हे समजा तुमच्या गावातलं बस स्टँड पिनं आपण दाखवू. ठीक आहे. आता हे काय झालं की ह्या ओरिजिनपासून ही कोणाची ओरिजिनल आहे? कोऑर्डिनेट सिस्टीमची. याला आपण नाव देऊ ओ आहे ना, ओरिजिन ओ पासून स्टार्ट होते म्हणून आपण इथं काय देऊ? याला ओ नाव देऊ. या ओरिजिन पासून ओ पासून या पी पर्यंतचा जो काही आपण पोझिशनल डिस्टन्स दाखवलेला आहे विथ द हेल्प ऑफ वेक्टर, त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. त्याला काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर. आलं की लक्षात? खूप सिंपल आहे पोरो, हे खूप सिंपल आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय? याची डेफिनेशन काय आहे की अ पोझिशन वेक्टर ऑफ अ पार्टिकल, अ position vector of a particle is a vector drawn from the origin of a coordinate system to the location of the particle. पार्टिकलच्या लोकेशन पर्यंत सिस्टीम ऑफ कोऑर्डिनेटच्या ओरिजिन पासून एक वेक्टर ड्रॉन केल्याच्या नंतर जी काही एक स्पेसिफिक पोझिशन आपल्याला मिळती त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. त्याला काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर. आलं की लक्षात? खूप सिंपल आहे. आता एक्स वाय झेड कॉम्बिनेशन जरी असेल तरी तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. इकडचं दाखवता आलं पाहिजे पोझिशन, इकडचं पोझिशन दाखवता आलं पाहिजे, इकडचं पोझिशन दाखवता आलं पाहिजे. फक्त एक लक्षात ठेवायची की कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपासून त्याची पुरी पोझिशन स्पेसिफाय झाली पाहिजे. त्याची पोझिशन काय झाली पाहिजे? स्पेसिफाय झाली पाहिजे. So last but most important, that is called as unit vector. त्याचं नाव काय आहे? युनिट वेक्टर. हे खूप इम्पॉर्टंट आहे पोरो. एवढं इम्पॉर्टंट आहे की याच्याशिवाय तुम्हाला ह्या चॅप्टरमध्येच नाही तर तुम्हाला तुमच्या पूर्ण फिजिक्समध्ये कुठेही हेल्प मिळणार नाही. म्हणजे हे एवढं इम्पॉर्टंट आहे की हे आलंच पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला तेच बघायचं की युनिट वेक्टर म्हणजे काय. जो वेक्टर युनिट ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे याला सिंपल काय म्हणू आपण? युनिट मॅग्निट्यूड दाखवतो गिवन डायरेक्शनला, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. नाही लक्षात आलं? डेफिनेशन लिहून बघू. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. जो वेक्टर ज्या वेक्टरला युनिट मॅग्निट्यूड आहे, काय आहे? युनिट मॅग्निट्यूड आहे इन गिवन डायरेक्शन, त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. त्याला काय म्हणायचं? युनिट वेक्टर. आता काय आहे हे? सिंपल. अ वेक्टर हॅव्हिंग अ युनिट मॅग्निट्यूड. ज्या वेक्टरला युनिट मॅग्निट्यूड आहे दिलेल्या डायरेक्शनला त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. त्याला काय म्हणायचं? युनिट वेक्टर. आता एक सिंपल आहे. हे कसं आहे? एकदम सिंपल आहे. कारण युनिट वेक्टर आपल्याला खूप बघायचे जेणेकरून काय येईल आपल्या लक्षात येईल की ह्या युनिट वेक्टरमध्ये नेमकं कुठं कुठं काय काय अडचण येऊ शकते. त्या अनुषंगाने आपल्याला पुढचा पोर्शन बघायचा आहे. आता युनिट वेक्टर जे असतो ह्या युनिट वेक्टरला कसल्याही प्रकारची डायमेन्शनल लेस वेक्टरने रिप्रेझेंट करू शकतो आपण. बरोबर आहे? डायमेन्शनल लेस वेक्टर म्हणजे काय? आता किंवा याला सिंपल डेफिनेशन सांगतो. आता ही एक डेफिनेशन आहे. कोणती? अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन. बघा पोरं, थोडंसं कन्फ्यूज होईल पण हे कन्फ्युजन मी तुमचं लवकरच दूर करतो. ठीक आहे. आता काय आहे? अ युनिट वेक्टर इज अ डायमेन्शनल लेस वेक्टर विथ द मॅग्निट्यूड इज 1. युनिट वेक्टर म्हणजे एक डायमेन्शनल लेस वेक्टर की ज्याचा मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. म्हणजे याला कोणत्याही प्रकारची डायमेन्शन आहे का याच्या वेक्टरला?
नाही. परत एकदा सांगतो, अ युनिट वेक्टर इज अ डायमेन्शनल लेस वेक्टर विथ अ मॅग्निट्यूड इज 1. 1 म्हणजे काय असती, एक प्युअर नंबर, एक कसा आहे तो तुमचा प्युअर नंबर आहे. आता हे जे युनिट वेक्टर्स आहेत, हे युनिट वेक्टर्स युज्ड ओनली टू स्पेसिफाय तुमचे जे काही डायरेक्शन आहेत ते डायरेक्शन स्पेसिफाय करण्यासाठी ह्या युनिट वेक्टरचा उपयोग केला जातो. आता सिंपल सांगतो तुम्हाला मी. आता हा जो आहे हा एक सिंपल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा एक्स आहे, वाय आहे. जर तुमचा पार्टिकल इकडच्या डिरेक्शनला असेल तर आपण त्याला म्हणतो अलॉंग विथ दी एक्स कोऑर्डिनेट. अलॉंग विथ दी एक्स कोऑर्डिनेट. इकडं असेल तर हा झाला अलॉंग विथ दी वाय कोऑर्डिनेट. पण याला एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट असं नाही दाखवणार. याला मॅथमॅटिकलच्या लँग्वेजमध्ये आय जर घेतला तुम्ही तर तो अलॉंग विथ एक्स कोऑर्डिनेट असतो. जर जे घेतला तर तो अलॉंग विथ जे कोऑर्डिनेट असतो. आणि जर के घेतला तर तो अलॉंग विथ झेड कोऑर्डिनेट असतो. आणि याच्यावर ही जी कॅप दाखवली आहे, इट इज द प्रेझेंट टू रिप्रेझेंट दी युनिट वेक्टर. युनिट वेक्टर रिप्रेझेंट करण्याचं सिंपल एक नोटेशन आहे. सिंपल काय आहे, हे एक तुमचं नोटेशन आहे. मग युनिट वेक्टर कसा काढायचा, की युनिट वेक्टर ज्यावेळेस तुम्ही काढता तर याच्यासाठी एक एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे, ते बघू आपण. आता सपोज कन्सिडर एक वेक्टर यम दिला जो की नॉन झिरो वेक्टर आहे. हा यम वेक्टर हा कसा आहे तुमचा नॉन झिरो वेक्टर आहे. बाय बुक घेतोय मी. हा वेक्टर यम कसा आहे तुमचा नॉन झिरो वेक्टर आहे. याचं जे मॅग्निट्यूड आहे, याचं जे मॅग्निट्यूड आहे हे एम आहे. मॅग्निट्यूड ऑफ एम वेक्टर हा मॅग्निट्यूड आहे त्याचा. ठीक आहे. पण हा मॅग्निट्यूड कसा असतो, हा झिरो असतो का, नाही. हा इट इज नॉट झिरो. मग याचं युनिट वेक्टर जर काढायचं असेल, तर तो सिंपल आपण काढतो म्यू एम. हे युनिट वेक्टर काढतोय आपण. हे इथं युनिट वेक्टरनं मी दाखवलं. म्यू कॅप एम हे युनिट वेक्टर आपण इथं दाखवतोय. इट इज सिंपल, दॅट इज वेक्टर एम डिवायडेड बाय देअर मॅग्निट्यूड. वेक्टर एम डिवायडेड बाय देअर मॅग्निट्यूड. हे काय त्याचं मॅग्निट्यूड आहे. हे वेक्टर आहे म्हणजे वेक्टर डिवायडेड बाय जर त्याचं मॅग्निट्यूड आलं तर काय होईल, सिंपल हा तुमचा होईल युनिट वेक्टर. मग याला सिंपल दाखवू. आता हे वेक्टर म्हणजे काय असते बरो, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन डिवायडेड बाय परत मॅग्निट्यूड. म्हणजे मॅग्निट्यूड कॅन्सल झालं म्हणजे हे डायरेक्शन दाखवतोय अलॉंग विथ दी एक्स डायरेक्शन, अलॉंग विथ दी वाय डायरेक्शन, अलॉंग विथ दी झेड डायरेक्शन. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे काही डायरेक्शन स्पेसिफाय करतो आपण ते डायरेक्शन स्पेसिफाय कशानं करावं लागते, आपल्याला आपल्या युनिट वेक्टरनं करावं लागतं. तर समजा जर असे असेल म्यू एक्स, म्यू वाय आणि म्यू झेड, म्हणजे याला आपण काय दाखवतो आय कॅप, जे कॅप, के कॅप. म्हणजे हे काय झाले तुमचे आय जे के, हे झाले तुमचे युनिट वेक्टर अलॉंग विथ दी एक्स ॲक्सिस, अलॉंग विथ दी वाय ॲक्सिस, अलॉंग विथ दी झेड ॲक्सिस. तर ह्या वेगवेगळ्या पॉईंटनुसार, वेगवेगळ्या ॲक्सिसनुसार हे डिरेक्शन किंवा हे नोटेशन आपल्याकडे आहे, जे की आपल्याला दाखवते की डायरेक्शन जर अलॉंग एक्स ॲक्सिस असेल तर तुम्ही तिथं आय कॅप लिहू शकता. जर डायरेक्शन तुमचं अलॉंग वाय ॲक्सिस असेल तर तुम्ही जे कॅप लिहू शकता. आणि जर डायरेक्शन अलॉंग विथ दी झेड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी के कॅप लिहू शकता. तर हे झालं तुमचं युनिट वेक्टर. आणि पुढं ज्यावेळेस आपल्याला वेक्टरच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत तर त्यावेळेस आपल्याला ह्या एक्स वाय झेडचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आता आपण करूया रिकॅप. हे झाले आपले टाइप्स ऑफ वेक्टर. हे काय झाले आपले टाइप्स ऑफ वेक्टर. तर आता एक एक वेक्टर कोणता होता ते बघू आणि इथं स्टॉप करू. जास्त लेंदी नाही करायचं आपल्याला हे लेक्चर. सगळ्यात पहिले आपण कोणता बघितला, सगळ्यात पहिले जे आपण बघितला तो होता आपला नल वेक्टर. त्याचंच नाव होतं झिरो वेक्टर. त्याचं नाव काय होतं झिरो वेक्टर. त्याच्यानंतर जो दुसरा पाहिला होता आपण, त्या दुसऱ्याचं नाव काय होतं रिझल्टंट वेक्टर, जे की आपल्याला 10वीच्या रिझल्टची आठवण करून देऊन गेला. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिझल्टंट वेक्टर. तिसरा जो होता तो होता आपला निगेटिव्ह वेक्टर. तिसरा कोणता होता आपला, बघा सिक्वेन्स चुकू द्या,
नाही तर म्हणतो सरनं हे आधी शिकवलं ना, आता इथं लिहिलं निगेटिव्ह वेक्टर, आणि ह्या निगेटिव्ह वेक्टरलाच आपण काय म्हटलं, दॅट इज अपोजिट वेक्टर. कोणता वेक्टर? अपोजिट वेक्टर. त्याच्यानंतर आपण बघितलं इक्वल वेक्टर. कोणता बघितला आपण? इक्वल वेक्टर. त्याच्यानंतर आपण बघितला इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर नंतर आपण कोणता बघितला? पोझिशन वेक्टर. कोणता? पोझिशन वेक्टर. आणि लास्ट वन तेच म्हणलं राव, सिक्वेन्स 1 2 3, हे 4, हे 5 आणि हे 6. आणि सगळ्यात शेवटी बघितला जो की खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर. त्याचं नाव काय आहे? युनिट वेक्टर. सो गाईज, इट इज all about the types of vectors. It is our I hope it is our second lectures or third lectures of mathematicals method. I hope you enjoying these lectures and continue to watch our mathematical method series on our YouTube channels. Please share for reach the maximum students. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याला शेअर करा. खास तुमच्यासाठी मी मराठीमध्ये घेतो इथून पुढं. आलं का लक्षात? चला, थँक्यू सो मच अँड एन्जॉय युअर डे. थँक्यू.